या ही बघा ते किचन आहे, ती पृथ्वी शेवणीची खोली आहे, ही काकांची खोली आहे, पलीकडे आईची खोली आहे आणि तिथं चुलीवरचा स्वयंपाक होतोय आणि त्याच्या बाजूला धुणं भांड्याचं आहे. चला तुम्हाला दाखवतो. या बोला किशोना मॅडम, तुम्ही म्हणाला होता पियू कुठं आहेत ते तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे, पण काय? आम्हाला तुमची भीती वाटते. तुम्हाला माझी? अहो आमची भीती विरोधकांना वाटायला पाहिजे, तुम्हाला नाही. तुम्ही घरच्याच आहात, बिनधास्त बोला. कुठं आहेत पियू? आम्ही मगाशी त्यांना बाहेर जाताना बघितलं, कुठेतरी मंदिरात जातो म्हणाल्या. 1000 वेळा सांगितलं होतं त्यांना आम्हाला न विचारता कुठेही बाहेर जाऊ नका म्हणून. अहो साहेब, केवढी काळजी कराल, जराशी मोकळी सूट द्या ना पोरीला. तुमच्या ह्या अशा वागण्यामुळं कोणातरी हात धरेल एक दिवशी आणि पळून जाईल ती. शोना मॅडम, जी बावरा, आपल्या तोंडनं वावगा शब्द तर बाहेर पडत नाही ना, याच्यावर जरा ध्यान देत चला. आमचं काही चुकलं का? आमच्या लेकीबद्दल एकही चुकीचा शब्द ऐकून घेतला जाणार नाही. तुमच्या जागी दुसरी कोण असते ना तर जीभ हासडून हातात दिली असते तिची. अंकुशराव पाटलाची लेक आहे ती, कधीही वाकडं पाऊल टाकणार नाही. पण साहेब, बस. हा डॅडी. कुठे आहे तुम्ही? हे काय, हिथंच आली होती वैशूच्या घरी. वैशू कुठं? अच्छा, म्हणजे वैशू बरोबर मंदिरात जाणार होता का तुम्ही? हा. द्या बरं जरा वैशूकडे फोन. वैशू, ए वैशू, बघ डॅडी काय म्हणतात ती. हॅलो. बोला काहीतरी, सांगा की साहेब वैशू घरी नाही आणि तुम्ही तिची आई आहे. हॅलो. हॅलो साहेब, मी वैशूची आई बोलते. वैशू गोठ्यात आहे. बरं बरं वहिनी, लगेच घराकडे पाठवून द्या. आता आम्ही नाही सोडणार तिला, आता तिला माझ्याकडेच ठेवून घेणार. तुम्ही मस्त ठेवून घ्यालो, पण त्यांच्या बगर आमच्या घरात पान बी हलत नाही. स्वतः होईल तेवढं लवकरात लवकर पाठवून द्या. काय ग, तू अंकुशरावला डॅडी कशी म्हटलीस? आम्ही सगळेच त्यांना डॅडी म्हणतो, म्हणजे तुम्हाला कसे सगळे काकी म्हणतात तसं. हा. एवढा भारीतला मोबाईल तुझ्याकडे कसा आला? त्यांच्या मुलीचा आहे, तिने नवीन फोन घेतला की जुना माझा. बघा मग कशाला कोण काम सोडून येईल. बरं बरं, जा रे, दाखवले सगळी काम. जी. जा बाळा. तू हो पुढं, मी आले एक फोन करू. काम करा आधी. अरे एक फोन करू दे, नाही तर लय राडा होईल. बरं कर, लवकर उरक. हॅलो वैशू, बोल की गप्पी. अगं मी त्या राजवीरच्या घरी आली. काय? अगं नाही तर तो आला असता माझ्या घरी. हे बघ आता, मी डॅडींना असं सांगितलं की मी तुझ्या सोबत आहे. म्हणजे आता त्यांचा फोन आला होता ना, तर तुझी आई म्हणून वीरूची काकी बोलली त्यांच्याशी. अरे देवा. हे बघ वैशे, डॅडींना हे अजिबात कळता कामा नये की अंकुशराव पाटलांची पोरगी सूर्यवंशींच्या घरी कामवाली म्हणून गेली. होय. चल बाय, ठेवते आता. हाव ते
हाय 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 नाही जी म्हणायचं. जी. चला आता काम करा. कॉकटेलच्या घरासारखं नाही इथं. शिस्त आहे आमच्या घराला. चला लवकर. बर. अंकुशराव पाटील आमचं पाहुणं लागतात बर का. मी त्यांच्या घरातल्या सगळ्यासनी ओळखते. तुझा चेहरा बी ओळखीचा वाटतोय. त्यांच्या घरी पत्रिका द्यायला आले होते तेव्हा बघितल्यासारखं झालं. हा असल असल. होय वहिनी अंकुशराव तुमचा एवढा जवळचा पाहुणा आहे काय? हा मग माझ्या काकाच्या साडूची आई आहे की नाही ती अंकुशराव पाटलाच्या मावशीच्या जावेची बहीण आहे. पण ते तर तुमचे विरोधक आहेत ना. मग नातं कसं जोडलं यांनी? आता आपल्याकडे सगळे राजकारणी एकमेकांचे पाहुणे असतातच की काय. ते बी आहेत. वहिनी काय काय ती हसत किती नाही वागायचं. बघा चल काम कर. ही बघा ही दोन्ही भांडी पडले ती. तुमचा ट्रायलच आहे पण सगळं करून घ्या. एवढी? हा आज जरा कमीच आहेत पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बरं का. त्या कॉकटेलवरनी तुम्हाला इथं कोण काय बोलणार नाही. हा आरामात करा. तुमचं झालं का नाही मला आवाज द्या मी आहे इथंच. हो. हा नक्की भांडीच घासतीयस का त्यासनी गोंजारतीयस? ही काय सोन्याची भांडी येते वे? त्यासनी एवढं नाजूकपणे घासत बसलीस ती. भांडी अशी नसतात घासायची. मग कशी घासत असतात? हो बाजूला सांगते. हे बघ ती घासणी घ्यायची साबणात बुडवायची आणि बघुल्याला आतल्या बाजूला खसा 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 घासायचं असतं. कळलं का? कुणाचं बी काम नाही ते. उगाच काकीनं मला 7 वर्ष ठेवून नाही घेतलं इथं. मला पण ठेवतील ना ग कामावर. तुला लाग ठेवताल ग पण त्यांच्या हाताखाली कुणी टिकायला नको का? काकीले राबवून घेते. तुला म्हणून सांगते नुसतं मोठं घर पोकळ वास आहे. तसलंच आहे ते. आता एवढी भांडी घासायला तुला 2 तास तरी लागतील. 5 मिनिट. 5 मिनिटाचं काम आहे माझ्यासाठी. काही पण मला नाही पटत. काय तुला पटत नाही म्हणजे थांब तुला दाखवतेच 5 मिनिटात घासून. बघितलं झाले का नाही 5 मिनिटात? नाद करू नका तू माझा. खरंच हुशार आहेस बाई तू. कसं जमतं तुला? अगं अंकुशराव पाटलांच्या घरी असतीस ना आरती ओवाळली असती तुझी. पगार बी लय चांगला दिला असता. खरंच होय? वय मग बघ की एवढी वर्ष राबते या घरासाठी पण कुणाला कदरच नाही माझी. याला जरा साबण राहिला बघ. मी धुवून घेते. हा होय ग मी काय म्हणते आता तू जर हितच काम करणार असशील का नाही तर मग मला तुझ्या जागी चिटकव की.
जा जा, चांगलं काम करशील बघ तिकडं, नाहीतर माझ्याकडे काम करताना फेपरच येतंय तुला. हा, हिच्याकडे बघ जरा. सगळी भांडी घासली की पोरगीनं कशी आरशावानी चमकायला लागलेत. नाहीतर तू दिवसातनं 10 वेळा तोंड खंगाळती आणि भांडी घास म्हटलं की तोंडाला क्रीम लावल्यावर हात फिरवती. ओ काकी, मी घासले ती सगळी भांडी, ही नुसतं माझं तोंड बघत बसलेली. ए, खोटं बोलू नकोस. तुझी तब्येत बरी नव्हती ना, मग कशी घासलीस भांडी? का आजारी असल्याचं नाटक करत होतीस माझ्या समोर? हो, म्हणजे नाहीच तब्येत माझी बरी, हिनच घासली सगळी भांडी. अगं ग, झालं परत सुरू हिचं. तू चल ग, हिच्या नादी लागू नकोस. अगं, कापड भिजलीत का सगळी? बरं असू दे, मी तुला नवीन ड्रेस देते. खरं तर हिच्यासाठीच आणला होता, पण आता ते तुला देते. चल. शोना ग, प्लीज हे सगळं नको करूस. पाहिलंस ना तू त्या साहेबांना, त्यांच्या मुलीबद्दल तू बोललीस त्यांना किती राग आला. प्लीज आता तरी सिरियस हो आणि चल इथून. शट अप! शोना इथून कुठेच जाणार नाही. त्या अंकुशरावच्या मुलीनं मला तिच्या बेडरूम मधून बाहेर काढलं काय? जोपर्यंत मी तिला या घरातून बाहेर नाही काढणार, तोपर्यंत मी शांत नाही बसणार. अगं, जे काय करतेस ते साहेबांना कळलं तर? यार, कळलं तर कळलं. त्यांना कळल्यावर काय करायचंय ना ते बघेन मी. कोण आहे? आम्ही हाय, जगदीशराव. आता या स्टोरी मध्ये मी कसं थ्रिल आणते ते तू बघच. जा, दार उघड. गंगा, मला आता इथे अजिबात राहायची इच्छा नाहीये. काय झालं शोना मॅडम, का रडताय तुम्ही? तुम्ही मला सांगा, मी तुमच्या बाजूने बोलले, यात काही चुकलं का माझं? आम्ही ऑलवेज राईट असतो. तुम्ही आमची बाजू घेतली म्हटलं, तुम्ही बी राईटच आहे. हे त्या साहेबांना कोण सांगणार? मी तुमच्या बाजूने बोलले तर ते चिडले माझ्यावरती. असो, पण मला माहितीये की तुमच्यामध्ये हिम्मत आहे. तुम्ही डरपोक असूच शकत नाही. ते आम्हाला डरपोक म्हणाले? हो ना. आता बघा, तो अपोजिट पार्टीचा राजवीर तुमच्या घरात आला. मी कोणाला सांगितली ही गोष्ट? का नाही बोलले? सांगा ना. मला भीती वाटत होती. कसली भीती? तो राजवीर तुमच्या घरात आला ते बघून तुम्ही त्यांच्या घरी गेला असता, आणि तुम्ही जर त्यांच्या घरी गेला असतात ना तर डोकी फुटली असती, रक्त सांडलं असतं, खूप मोठा क्वारल होईल. काय म्हणालात? किरण, क्वारल, भांडण, फायटिंग. तुम्हाला सांगते, साहेबांना आहे ना अजिबात तुमच्यावर विश्वासच नाहीये की तुमच्या त्या राजवीरच्या घरी जाण्याची धमक आहे. पण मी म्हणाले साहेबांना, अहो जगदीशराव, ते केवढे डेअरिंग बाज आहेत, जिगरबाज आहेत. ते तुमचा वारसा सांभाळतील, विरोधकाला चांगला धडा शिकवतील म्हणून. मग काय म्हणाले ते? तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला झेपणार नाही म्हणाले. स्वतः इलेक्शनला 3 वेळा तोंडावर पडल्यात आणि आम्हाला म्हणतेच जमणार नाही. आता तर त्यांना घुसूनच दाखवतो सूर्यवंशींच्या घरात. कळू देत साहेबांना की तुमच्या या शोल्डर्स मध्ये केवढी ताकद आहे ते. पण तिकडे जाऊन तुम्ही कुणावरती भडकू वगैरे नका. हा, तुमच्या रागाची खूप भीती वाटते हो. हे बघा ना, माझं हार्ट किती फास्ट पंप होतंय. आता हार्ट फेल सूर्यवंशींचं होणार, आमची डेअरिंग बघून. हा, तुम्ही जा आणि मैदानच मारून या. माझ्या वॉर्म विशेस आहेत तुमच्या सोबत. ऑल द बेस्ट. जा, दार लाव.
उतारला. शोना ग, तू कसले खेळ खेळतेस? कळते का तुला? कशाला पाठवलंस त्यांना तिथे? मी ब्लाइंड गेम खेळते. पत्ता लागला तर लागला. मगाशी मी त्या पिऊला फोनवर बोलताना ऐकलं. ती बहुतेक त्या राजवीरच्या घरी गेलीये त्याला भेटायला. काय? शोना ग, जगदीशराव खरंच तिथे गेले तर त्याचे किती डेंजर परिणाम होतील हे कसं कळत नाहीये तुला? त्याची काळजी मी का करू? त्याची काळजी त्या पिऊनं करायची. आजच रात्रीपासून ती या घराबाहेर कायमची जातीये की नाही हे तू बघच. ए पोरी, जा बोलव त्या वीरूला आणि त्याला सांग जगदीशराव पाटील आल्यात तुझ्या दारात. ए तुझ्याशी बोलतोय, इकडे इकडे जा. ए वीरू, बाहेर निघ. कोण आलाय बघ. वीरू, दारात कुत्री आलेत. त्यासनी भाकर तुकडा टाक आणि हुसकावून लाव. तुकड्यावर जगणारं घरानं तुमचंय. पक्षश्रेष्ठींचं पाय चाटून पद पदरात घेणाऱ्या माणसांनी आमच्याशी तुकड्याची भाषा करू नये. हे जग्या, तोंड सांभाळून बोल. अजून एक जरी शब्द वाईट साईड बोललास ना, घरी नीट जायचा नाहीस. इथंच मोडून ठेवीन. बोललो तर बोललो. दादा तुम्ही थांबा, याला तर मीच बघतो. कांते थांब. ए वीरू, तू जसं आमच्या घरात घुसू शकतोस ना, तसं आम्ही भी तुझ्या घरात घुसू शकतो. हे दाखवायला आलो होतो. इथून पुढं पाटलांच्या घरापासून लांब राहायचं. हे जग्या, तो राजवीर तुमच्या घरात एकटा घुसला होता. कोणी बॉडीगार्ड नव्हता आणला संघ. त्यामुळे आधी एकट्या नाडायची हिंमत ठेव आणि मगच ह्या घरात पाऊल टाकायचा विचार कर. तसा विचार तर लय कशा कशाचा केलाय, पण आत्ता सांगायची घाई करत नाही. वेळ आले की कळेल तुला. ह्यो जगदीशराव पाटील कसलं वादळ आहे ते. कांते चल. मला सांग पुरी, तू खरंच धुणं भांडी करतीस? वय तुझे डोळं सांगतात.
तू खोटं बोलतेस पुरी. आव नाही, खरंच. तुम्ही वाटलं तर वीरूला विचारा. तुझा हात बघू. ही हात धुणं भांडी करणार नाहीत पुरी. खरं सांग, तू त्या अंकुशरावाची पोरगी आहेस ना?